जय जय रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्माला आलेले बाळ हे मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. नातेवाईकांनी बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली, परंतु ही तयारी सुरू असतानाच बाळ अचानक रडू लागलं. त्यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं. या प्रकरणाची रुग्णालयात चर्चा सुरू असून आता यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होतीये. केज तालुक्यातील होळे येथील गुगे कुटुंबाबाबत ही घटना घडली आहे. तर या कुटुंबानं अद्याप या प्रकाराची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला, यामध्ये दोषी कोण, याची चौकशी करण्याची मागणी आता केली जाते. अंबेजोगाई तालुक्यातील होळ गावातील एक महिला दिनांक 7 जुलै रोजी अंबेजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात प्रसूत झाली होती. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला, पण काही वेळातच त्या बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्यानंतर पालकांनी गावी येऊन बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. त्यावेळी बाळाच्या आजीने आपल्या नातवाचा चेहरा पाहण्याचा हट्ट धरला. त्यावेळी अचानक ते बाळ रडू लागलं. निसर्गाचा हा चमत्कार पाहून उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. नवजात बाळ 10 ते 12 तास शवपेटीत ठेवण्यात आलं होतं, पण त्याच्यात कोणतीच हालचाल झाली नव्हती. पण अंत्यसंस्काराच्या अगोदर हे जिवंत झालं. ही बाब लक्षात येताच त्याला पुन्हा अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. या नवजात बाळाला मृत घोषित करण्यापूर्वी त्याची नीट तपासणी केली होती का, असा सवालही या प्रकरणी उपस्थित केला जातोय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.